दरम्यान एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठं पाऊल उचललंय। आता प्रति कुटुंब 3 लिटर केरोसिन वाटप केलं जाणार आहे। याच मुद्द्यावर संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। अंधभक्त टीका करणार नाहीत, 3 लिटर रॉकेल हा त्यांच्यासाठी तीर्थच आहे। देशावरील ही परिस्थिती आणि अवकळा फक्त मोदींमुळे आणि मोदींच्या चुकलेल्या नियोजनामुळे आहे। नेतृत्वहीन कारभारामुळे ही परिस्थिती ओढावली असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। तर त्यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बंद यांनी प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत फक्त जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहेत असं नवनाथ बंद यांनी म्हटलं। टीका करून उपयोग काय? टीका कोण करणार? अंधभक्त टीका करणार नाही। 3 लिटर रॉकेल हा त्यांच्यासाठी तीर्थच आहे। मोदी 3 लिटर रॉकेल देत आहेत, हे त्यांच्यासाठी हिंदुत्वाचं तीर्थ आहे। पण या देशातली सामान्य गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय जनतेला सुद्धा आता यापुढे 3 लिटर रॉकेलवरती गुजराणा करावा लागत असेल तर देशावरती ही परिस्थिती आणि अवकळा फक्त मोदी राज्यामुळे आणि मोदींच्या चुकलेल्या नियोजनामुळे, नेतृत्वहीन कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। जनाब संजय राऊत, अफवा पसरवण्याचं काम करू नका। तुम्ही अफवा पसरवत असल्यामुळेच पॅनिक सिच्युएशन निर्माण होते आणि लोक रांगा करायला लागलेत। आपल्या देशामध्ये 2 महिन्यापुढील इतका इंधन साठा शिल्लक आहे। होर्मुझ खाडीतून भारताला इंधन आयात करण्यासाठी परवानगी आहे आणि भारताचा तिरंगा बघून आपल्या सगळे जहाज ही सोडली जात आहेत। परंतु संजय राऊत जाणीवपूर्वक या देशामध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे, पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत। पुढची बातमी पाहूया। डोंबिवलीतील आज पुन्हा पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मोठमोठ्या इथे रांगा लागलेल्या आहेत। डोंबिवलीतल्या सर्व पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी झाल्याचं दिसतंय। पहाटेपासून लोक पेट्रोल भरण्यासाठी इथे रांगा लावून उभे आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्याच पेट्रोल पंपावर गेल्या 3 दिवसांपासून मोठ्या रांगा लागल्या आहेत। पंपावर रात्री उशिरापर्यंत तर सकाळी पहाटेपासूनच नागरिक वाहनांच्या सोबत इथे रांगा लावताना दिसत आहेत। ही गर्दी कमी होण्यासाठी प्रशासनानं 200 रुपये 2 व्हीलर आणि 2000 रुपये 4 व्हीलरसाठी एवढंच इंधन द्यावं असा निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर देखील नागरिकांची गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये। तर बुलढाण्याच्या चिखलीमध्ये देखील एका पंपावर ग्राहकांना चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी विकत घेऊन पेट्रोल पंपावर आला आणि टाकी भरून डिझेल घरी घेऊन गेलाय। तर इतर ग्राहक पंपावर प्लास्टिकचे डबे घेऊन रांगेमध्ये उभे असल्याचं दिसतंय। चंद्रपूरमध्ये पेट्रोल डिझेल टंचाई आता हळूहळू निवळत असल्याचं दिसतंय। इंधन पुरवठा बंद होणार या अफवांमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये साठेबाजी केल्यानं अचानक मागणी वाढली आहे। चंद्रपूर शहरातील पंपावरील गर्दी ओसरलेली आहे। उर्वरित पंपावरही पुरवठा सुरू आहे। लांबलचक रांगा कमी झाल्यानं नागरिकांना काहीसा इथे दिलासा मिळाला। दरम्यान बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधन टंचाईच्या अफवांमुळे ठिकठिकाणावरील पेट्रोल पंपावर इंधनासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे। तर चिखलीमध्ये एका पंपावर ग्राहकाने चक्क 200 लिटरची पाण्याची टाकी विकत घेऊन पेट्रोल पंपावर आला आणि टाकी भरून डिझेल घरी घेऊन गेलाय। तर इतर ग्राहक पंपावर प्लास्टिकचे डबे घेऊन रांगेमध्ये उभे असल्याचं दिसतंय। जिल्हाधिकारी यांनी इंधन साठ्यावर कडक निर्बंध आणले असले तरीही पंप चालकाकडून त्याचं पालन होत नसल्याचं दिसतंय। आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलंय। गॅस सिलेंडर पाठोपाठ आता अमरावती जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा देखील तुटवडा जाणवत आहे। गेल्या 4 दिवसापासून शहरातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचं दिसतंय। काल अमरावती नागपूर महामार्गावरील सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल पूर्णतः संपल्यानं नागरिकांचे चांगलेच हाल झाले। पेट्रोल मिळावं यासाठी नागरिक 1-1, 1.5 तासपासून या पेट्रोल पंपावर गर्दी करतायत। नागरिकांना आता 1.5 ते 2 तास रांगेत उभं राहावं लागतंय। अमरावती शहरातील पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। पाहूयात। आखाती देशात जे सध्या युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा परिणाम जो आहे तो भारतातील सर्वसामान्य नागरिकांना देखील भोगावा लागत आहे। अमरावती जिल्ह्यात बघितलं तर सिलेंडर पाठोपाठ आता पेट्रोलची देखील टंचाई जी आहे ती नागरिकांना जाणवायला लागलेली आहे। सध्या अमरावतीच्या इरविन चौकातील पेट्रोल पंप आपण या ठिकाणी पाहू शकतो। खरं तर या ठिकाणी पेट्रोल टँकर देखील आलेला आहे, मात्र सकाळपासून या ठिकाणी नागरिकांची जी लाईन आहे ती पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांची लाईन लागलेली आहे। एरवी खरं तर ह्या पेट्रोल पंपवर
अगदी 5 ते 2 मिनिटात लोकांना पेट्रोल उपलब्ध होते. मात्र आता जर बघितलं तर या ठिकाणी कंटिन्युअस लाईन लागलेली आहे आणि अर्ध्या पाऊण तासापासून लोक जे आहे ते या ठिकाणी रांगेत लागलेले आहे. अमरावती शहरात जर विचार केला तर शहराच्या आसपास जे हायवेला लागून जे पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवर कालपासूनच पेट्रोल पूर्णतः संपलेलं आहे आणि नागरिकांना पेट्रोलसाठी नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे की पेट्रोल मिळेल की नाही मिळेल. त्यामुळं नागरिक जे आहे पेट्रोल पंपवर गर्दी करत आहे. काही नागरिकांशी आपण बोलणार आहोत. मला सांगा तुम्ही कधीपासून या ठिकाणी आलेले आहे आणि काय पेट्रोलची अवस्था? मी कमीत कमी सर 1 तासापासून इथं लाईनीत उभा आहे उन्हात आणि 1 तासानंतर मला आज पेट्रोल मिळाला. पहिले 5 मिनिटात मला पेट्रोल मिळत होते, पण आज मला तास किंवा 1.5 तास एवढा वेळ लागत आहे आणि खूप उन्हामध्ये उभा राहून खूप त्रास होत आहे. इतर पेट्रोल पंप तुम्ही बघितले का? त्या ठिकाणी काय परिस्थिती? सर्वच ठिकाणी सर खूप रांग आहे, म्हणजे खूप कमीत कमी 2 तास 3 तास काही सांगता नाही येत, म्हणजे खूप वेळ लागत आहे त्याच्यामध्ये. एकूणच जर बघितलं तर परिस्थिती जी आहे ते परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. नागरिकांना एक 1.5 तास जे आहे ते या पेट्रोल पंपवर उभं राहावं लागत आहे आणि शहराच्या बाहेर काही पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवर कालपासूनच पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते पूर्णतः संपलेलं आहे. त्यामुळं या पेट्रोल पंपवर जरी टँकर आलेला असला तरीही नागरिकांनी मात्र आपलं पेट्रोल आपल्याजवळ सुरक्षित राहावं आणि साठवणूक करावी म्हणून नागरिक जे आहे ते पेट्रोल पंपवर गर्दी करतात. त्यामुळं आता ही परिस्थितीतून मार्ग कसा काढतो याकडे पाहणं आता आवश्यकच ठरणार आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.